आपण संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मूळ नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले कंसात मोरे. जन्म सोमवार 21 जानेवारी 1608, माघ शुद्ध पंचमी शके 1530, युगाब्द 4709, गाव देऊगाव. निर्वाण 16 मार्च 1650, 19 मार्च 1650, वय 42 वर्ष, फाल्गुन वैद्य द्वितीय शके 1572, युगाब्द 4751, देऊगाव. संप्रदाय वारकरी संप्रदाय. गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य. शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवान बाबा. भाषा मराठी भाषा. साहित्य रचना तुकारामाची गाथा, 5000च्या वर अभंग. कार्य समाजसुधारक, विचारवंत. संबंधित तीर्थक्षेत्र देहू. व्यवसाय वाणी. वडील बोल्लोबा आंबिले, आई कनकाबाई बोल्लोबा आंबिले, पत्नी रखमाबाई उर्फ जिजाबाई उर्फ आवली, अपत्य महादेव विठोबा नारायण भागोबाई. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत होते. वेदांत विठोबाच्या अभंगवाणीतून सामान्य जनापर्यंत प्रवाहित झाल्या. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच, एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगाला मिळाली. संत तुकारामांनी भावकविता म्हणजे अभंग. हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेने महान घोतक आहेत. वारकरी, ईश्वर भक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्यपाठात आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वता स्पर्श आहे. मंत्र्याचे पावित्र्य शब्द कळेत पाझरते यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबर गवळणीही रचल्या आहेत. संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्याच्या मुखामध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्याच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोच्या जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. संत तुकारामांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा ही जनसामान्यापर्यंत मुखात अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यशोचित पावती. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देवधर्मातील अनागोंदी, त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलेले. संत तुकारामांचे धर्मातील समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शन ठरते. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकार ठरतात. लौकिक अर्थाने संत तुकाराम 8व्या पिढीतील नायक होते. ज्ञानदेवी रचले पाया, तुका झाला शे कळस, असे त्यांच्या बद्दल संबोधलं जातं. ही होती तुकाराम महाराजाबद्दलची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.